एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, पण इथे लेखक म्हणतात त्यात आपण पूर्ण रंगून जातो का? रंगून जाणे म्हणजे विलीन होणे किंवा पूर्णपणे मिसळून जाणे. रंगून जाणे म्हणजे विलीन होणे. किंवा पूर्णपणे मिसळून जाणे. मग त्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण विलीन होतो का? पूर्णपणे त्या कार्यक्रमामध्ये आपण मिसळून जातो का? त्या गाण्याच्या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद आपण घेतो आहे का? की ते गाणं ऐकताना बाहेरचा कुठलाही विचार आपल्या मनात येत नाही, असं तेव्हा होते का? गाणं ऐकताना आपल्या घरची आठवण होते का? गाणं ऐकताना आपल्या मनामध्ये दुसरे काही विचार येतात का? हे सगळं असं जर होत असेल त्या गाण्यामध्ये आपण पूर्णपणे विलीन झालो नाही, पूर्णपणे आपण त्यात मिसळून गेलो नाही, पूर्णपणे त्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलेला नाही किंवा घेऊ शकत नाही. तर मग काय होते? तो कार्यक्रम ऐकताना कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल का नाही, आपलं घर तर खूप लांब आहे, कार्यक्रमाला आता खूप उशीर होणार आहे, 10 वाजतील, 10:30 वाजतील, 11 वाजतील, अशा वेळेला रोडवर घरापर्यंत जाण्याकरता रिक्षा मिळेल का नाही, हा विचार ते गाणं ऐकताना आपण करतो. याची जी चिंता आहे आपण ती चिंता करतो. चिंता म्हणजे काळजी. चिंता याचा अर्थ आहे काळजी. अशा प्रकारची जी विनाकारणची जी काळजी आहे ती काळजी मात्र आपण करत बसलो तर गाण्याचा आनंद कसा घेणार? रिक्षा बाहेर मिळणारच आहे, थोडे मात्र तो पैसे जास्त घेईल, पण रिक्षा मिळणार नाही असं तर कधी होणार नाही. पण मात्र विनाकारणची जी चिंता आहे, विनाकारणच्या ज्या काळजी आहे, ज्याची काही गरज नाही असे विचार मात्र आपण करत राहतो. आणि म्हणून लेखक म्हणतात यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. जो वर्तमान आहे तो वर्तमान तुमच्या हातात आहे, भूतकाळ आहे तो निघून गेलेला आहे, आणि जो भविष्य काळ आहे त्याचं आपण काही सांगू शकत नाही. मग आपल्या हातामध्ये आज काय आहे? तर वर्तमान आपल्या हातामध्ये आहे, आणि या वर्तमानाचा जो आनंद आहे, वर्तमानातला आनंद आहे, हा आनंद आपण घेतला पाहिजे. आत्ताचा जो क्षण आहे तो उत्कटतेने जगा, तो क्षण तुम्ही आनंदाने जगा. म्हणजे याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. प्रत्येक क्षणाला तुम्हाला आनंद घ्यायचा असेल त्यावेळेला तुमचं अंतर्मन तुम्हाला जे काही सांगते आहे ते तुम्ही जरूर करा. त्यासाठी आपल्याला लोक काय म्हणतील याचा मात्र तुम्ही विचार करू नका. उदाहरणार्थ दिवस पावसाळ्याचे आहेत, बाहेर छान पाऊस पडतो आहे, आणि तुम्हाला आठवतं की लहानपणी पावसामध्ये मात्र आपण कसं भिजत होतो, तेव्हा आपला किती आनंद येत होता. तसं आताही मात्र मला पावसामध्ये भिजावं असं वाटतं. पण आपण विचार करतो घरात पत्नी आहे, घरात मुलं आहे, शेजारी पाजारी आहे, आपण आता या वयामध्ये लहान मुलासारखं जर वागलो तर आपले लोक काय म्हणतील, पत्नी काय म्हणेल, आपली मुलं बाळ काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, असा जो विचार आहे तो असा विचार मात्र आपण करतोय. लोक काय म्हणतील अशा वेळेला याचा तुम्ही विचार करू नका. आणि असा विचार जर समजा केला तर त्या क्षणाला पावसात भिजण्याचा जो आनंद तुम्हाला घ्यायचा होता तो आनंदाचा तुमचा तो क्षणही गेला, आणि मात्र ती जी संधी आहे ती संधी सुद्धा गेली. आणि म्हणून कधी कधी आनंदाचे जे क्षण आहे ते आपल्या समोर येतात, पण मात्र त्या क्षणांना आपण पकडलं पाहिजे. अशा वेळेला इतर लोक तर काही बोलतील, बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आपण मात्र आपला आनंद कमी करून घेऊ नका.
आणि म्हणूनच वर्तमानामध्ये ज्या ज्या गोष्टींचा आनंद तुम्हाला उपभोगायचा आहे, घ्यायचा आहे, तो तुम्ही जरूर घ्या. त्याकरता लोक काय म्हणतात याचा थोडा सुद्धा तुम्ही विचार करू नका. प्रत्येक क्षण उत्कटतेने आनंदाने जगा, ऐसा मुद्दा है. प्रत्येक क्षण उत्कटतेने आनंदाने जगा. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. लेखक म्हणतात खरा जो आनंद आहे, जो निर्भेळ आनंद आहे, जो टिकाऊ आहे, टिकाऊ म्हणजे फार काळ टिकणारा. टिकाऊ म्हणजे फार काळ टिकणारा. कारण त्या आनंदाच्या क्षणाचा उत्कटतेचा जो अनुभव आहे, तो अनुभव तेव्हा आपण तो घेतलेला असतो. मग हा जो आनंद आहे, तो आनंद आपल्या अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. आपण शिकतो, मोठं होतो, बाह्य जे जग आहे या जगातही आपण यश मिळवतो, वैभव सुद्धा आपण मिळवतो, यातही आनंद आहे. पण जर तुम्ही या दुःखी असाल, आपलं यश मिळूनही आपण दुःखी कधी कधी असतो, आपल्याकडे वैभव असूनही आपण दुःखी असतो, आपल्याकडे सत्ता संपत्ती पैसा सगळं असूनही कधी कधी आपण दुःखी असतो, आपण उदास असतो. उदास म्हणजे नाराज. उदास म्हणजे नाराज. पण मात्र आपली जी नाराजी आहे, ती नाराजी, हे उदासपण, ते दुःख जगासमोर मात्र आपण प्रकट करत नाही. आपल्या चेहऱ्यावर आनंद असतो, पण मनामध्ये मात्र दुःख असते. अशी तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. ज्याला तुमचं अंतर्मन उदास असेल, त्याला बाह्य यश, बाह्य वैभव तुमच्याकडे कितीही असेल तर मात्र तुम्हाला ते आनंद देऊ शकत नाही. असं म्हणतात, पैशाने आपण दिवाण किंवा जो पलंग आहे तो आपण विकत घेऊ शकतो, पण मात्र पैशाने आपण झोप विकत घेऊ शकत नाही. संध्याकाळची झोप जर शांतपणे यायची असेल तर मात्र त्याच्याकरता आपल्याला दिवसभर प्रामाणिक असावं लागतं. दिवसभर मात्र कष्ट करावे लागतात. दिवसभर कष्ट आणि दिवसभर आपल्याला प्रामाणिकपणा जर असेल तर संध्याकाळी तुम्ही साधी सतरंजी जरी टाकली तरी त्या सतरंजीवर सुद्धा तुम्हाला सुखानं शांत झोप तुम्हाला येते आहे. आणि म्हणूनच जेव्हा भरपूर सुख, वैभव, वैभव म्हणजे काय, श्रीमंती किंवा ऐश्वर्य, वैभव म्हणजे श्रीमंती किंवा ऐश्वर्य. मग आपल्याकडे भरपूर आपल्याकडे सुख असेल, बाह्य सुख, वैभव असेल, आणि हे असूनही आपण जर समजा आनंदी, आपल्याला जर आनंद मिळत नसेल, तर स्वतःबद्दल छान वाटत नसेल, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एकच चुकीचा निष्कर्ष काढतो. आणि तो निष्कर्ष कुठला आहे, त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवं, माझ्याकडे सगळं काही आहे पण तरीही मात्र मी आनंदी नाहीये. मग तो विचार करतो, म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे जे आहे त्यामध्ये काहीतरी कमी आहे. मी अजून जास्त पैसा मिळवायचे, मी तर एकच बंगला बांधला, मला 2 मुलं आहेत, त्या 2 मुलाकरता मला अजून 2 बंगले बांधायचे आहेत, आणि ते 2 बंगले बांधायचे आहेत, म्हणजे माझा असणारा जो एक बंगला आहे त्यामध्ये मात्र मला सुख नाही. असा जो चुकीचा जो निष्कर्ष आहे, तो चुकीचा निष्कर्ष मनुष्य इथे काढतो. आणि मग ते जर तुला मिळालं, मग मला अधिक कमाई करावी लागेल, मग अजून मला जे काही हवं आहे ते
त्याला मिळावं असं तेव्हा मनुष्य म्हणतो, आणि ते जर मिळालं तर मात्र मला आनंद वाटेल, हीच मात्र गल्लत म्हणजेच सुख. गल्लत म्हणजे सुख. आणि नेमकी मात्र मग अशा प्रकारची जी चूक आहे, अशा प्रकारचा जो चुकीचा जो निष्कर्ष आहे, तो निष्कर्ष आपण इथे काढतो. पण जेव्हा सगळं असूनही श्रीमंती आहे, पैसा आहे, वैभव आहे, गाडी आहे, बंगला आहे, मुलं चांगली निघालेली आहे, मुलं चांगलं शिक्षण देत आहेत, शेतीवाडी आहे, आई वडील सुद्धा आहेत, नातेवाईकही चांगले आहे, पत्नी चांगली आहे, मुलंही चांगली आहे, एवढं सगळं असून सुद्धा जर समजा सुख मिळत नसेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीनं बाहेर नव्हे तर आपल्या अंतरंगात डोकायला हवं. हे सगळं काही माझ्याकडे आहे, पण तरी म्हणावं तसा आनंद, म्हणावं तसं सुख, म्हणावं तसं समाधान मात्र काही माझ्या मनाला नाही. असं जेव्हा वाटते तेव्हा त्याने आता या बाह्य जगाकडे न पाहता, कारण काय, या बाह्य जगात जे जे काही आवश्यक आहे ते तर मात्र मला मिळालेलंच आहे, परंतु अंतर्मनामधून मला जे काही मिळवायचं आहे ते मात्र अजूनपर्यंत मी मिळवलेलं नाही. त्यावेळेला एवढं मिळवूनही मी आनंदामध्ये का नाहीये, मला अशांतपणा का वाटतो, मला अस्वस्थपणा का वाटत आहे, आणि नेमकं मला काय हवं आहे. ह्या सगळ्या भौतिक वस्तू माझ्याकडे असून सुद्धा मी आनंदी जर नसेल तर मला अजून काय हवं आहे मी आनंदी होण्याकरता. अशा वेळी मात्र उत्तर मिळू शकतं, मला विरंगुळा हवा आहे. मी फक्त पैसा कमावला, मी पैशाच्या मागे लागलो, पैसा आणला, बँकेत ठेवला, घरात ठेवला, पण मात्र त्याचा उपभोग मी घेऊ शकत नाही. जेव्हा पैसा होता तेव्हा गोड खाण्याची इच्छा होत होती, पण तेव्हा गोड मिळत नव्हतं. आज पैसा आहे, सगळ्या गोष्टी मी विकत आणू शकतो, मला जे हवं ते खाऊ शकतो, पण मात्र डायबिटीस आहे, शुगर आहे, मी मात्र ते खाऊ शकत नाही. आणि म्हणून मग अशा वेळेला मला माझी स्वतःची जी करमणूक आहे, जो विरंगुळा आहे, मला तो विरंगुळा हवा आहे. पैसा कमवणं हे आता बस झालेलं आहे, गरजेपुरता पैसा माझ्याकडे आहे. माझ्या जीवनामध्ये मी भरपूर पैसा कमवलेला आहे आणि माझं आयुष्य असेपर्यंत मात्र तो पैसा मला पुरणार आहे. एवढा पैसा असला की मात्र भरपूर झालं. माणसाला फार काही कधी पैशाच्या पाठीमागे लागू नाहीये. मला आता स्वतःचा विरंगुळा हवा आहे, त्या अर्थाचा, त्या द्रव्याचा, त्या पैशाचा जो उपभोग आहे तो उपभोग घेण्याची आता मात्र माझी ती वेळ आलेली आहे. आतापर्यंत माझ्या बायका लग्नामध्ये मी काही वेळ देऊ शकलो नाहीये. माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत. खरं तर या अगोदरच त्यांना मात्र मी तो वेळ द्यायला हवा होता, पण मात्र माझ्या व्यवसायामुळे, माझ्या नोकरीमुळे, माझ्या कामामुळे त्यांना मी वेळ देऊ शकलो नाही. कदाचित त्यामुळे तर मला मात्र आनंद मिळत नसेल, आणि म्हणून आता मात्र मला वेळ आहे. आता त्यांच्यामध्ये मात्र मला रमायला हवं, पत्नीला वेळ द्यायला हवा, माझी जी मुलं आहेत त्या मुलांनाही मला वेळ द्यायला हवा. माझे काही जुने जिवलग मित्र आहेत, त्या जिवलग मित्रांशी जीवाभावाचं बोलणं सुद्धा मला करायचं आहे. त्यांच्याशी माझी मी सुख दुःख जर शेअर केली तर त्यातूनही मात्र मला आनंद मिळू शकेल. मला लिहायला हवं, माझी लिखाणाची हौस होती, मला लिहायचं होतं, पण तेव्हा मात्र मी लिहू शकलो नाही. आज माझ्याकडे वेळ आहे, सर्व काही आहे, आणि आता मला जे काही लिहायचं होतं ते मात्र मी आता लिहिणार आहे. मला लँडस्केप करायला हवी, माझ्याकडे चित्रकला हा चांगला गुण होता, आणि तेव्हा मात्र मला अतिशय चांगली सुंदर चित्र काढायची होती, तेव्हा मात्र मी ते चित्र काढू शकलो नाही. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही करायचं राहिलेलं आहे ते सगळं मात्र आता मला करायचं आहे. लँडस्केप म्हणजे रमणीय भूप्रदेशाची चित्र. लँडस्केप म्हणजे रमणीय भूप्रदेशाची चित्र. ही जी आहे ही चित्र सुद्धा मला काढायची हवी, मला ती काढायची आहे.
तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसते. या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे अगोदर असतील आणि त्या असूनही जर आपण आनंदी नसू तर त्या गोष्टी आपण पुन्हा आणखी जास्त प्रमाणामध्ये मिळवाव्या हे आनंदी राहण्याकरता त्यावरचं उत्तर नाही. आपल्याला काय हवंय ते शोधणं हेच उत्तर आहे. हे सगळं असूनही मी अस्वस्थ आहे, मी उदास आहे, मी दुःखी आहे, अशा वेळेला मात्र मग अजून मला काय हवं आहे ते मात्र आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकावून ते शोधायचं असतं. आणि जे खरोखर हवं असतं ते तर मात्र आपल्याजवळ असतं. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे आपल्या अंतरंगामध्ये म्हणजे अंतःकरणात. अंतरंगात म्हणजे अंतःकरणात ज्या गोष्टीकरता आतापर्यंत मी माझ्या जीवाचा आटापिटा केला, कशाकरता केला? आनंदासाठी केला, प्रेमासाठी केला, शांतीसाठी केला, समाधानाकरता केला. हा सगळा आटापिटा करताना या सगळ्या गोष्टी मी बाह्य जगामध्ये पाहत होतो. बाह्य जगातून ह्या गोष्टी मला मिळतील का याचा मी शोध घेत होतो. पण मात्र बाह्य जगातून मला या गोष्टी मिळाल्याच नाही. मी नाव कमावलं, मी पैसा कमावला, सर्व काही मी अधिकार कमावलं, अधिकाराचं पद कमावलेलं आहे, पण तरी सुद्धा मात्र आतून मी समाधानी नाही. तेव्हा ज्या गोष्टी करता मी बाहेर हिंडत होतो, मी बाहेर वणवणत फिरत होतो, बाहेर शोधत होतो, पण त्या सगळ्या गोष्टी मात्र माझ्या अंतरंगात होत्या. त्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात होत्या आणि त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. पण मात्र त्या गोष्टी मी अंतरंगात शोधल्या नाही. जेव्हा मुलांना वाटत होतं की बाबांनी माझ्याकरता वेळ द्यावा, त्यांनी आमच्याजवळ बसावं, आमच्या अभ्यासाची चौकशी करावी, त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी घरी काही शिकवावं, आमच्या अडचणी त्यांनी सोडवाव्या, आम्हाला त्यांनी कुठेतरी बाहेर फिरायला न्यावं, ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या इच्छा होत्या, ज्या इच्छा जेव्हा लहानपणी मुलांच्या होत्या तेव्हा मात्र मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही. आज मात्र मुलं मोठी झालेली आहेत आणि आपण त्यांना म्हटलं की मी तुला आता वेळ देतो तर ते नको बाबा, आता तुमचा वेळ आम्हाला नको आहे. ज्या वेळेला तुमची आम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही आणि आता आम्ही मोठं झालो, आता आम्हाला तुमच्या वेळेची गरज नाही. लहान असताना ज्यावेळेला मुलांना असं वाटते आहे की आईनं घरी स्वयंपाक करावा, आपल्याला चांगलं सुंदर घरी खाऊ घालावं, तेव्हा मात्र आई नोकरी करत होती, तेव्हा मात्र आई पैसा कमवत होती आणि आपल्याला कुणाकडे तरी शेजाराकडे ठेवून, त्यांच्याकडे डबा देऊन, पाळणा घराकडे ठेवून किंवा कुणाकडे सोपवून मात्र आई तेव्हा नोकरीला जायची. आईची तेव्हा खूप आठवण यायची, आईनं आम्हाला आता वेळ द्यावा, आमच्यावर प्रेम करावं, आम्हाला ताप आला का, आम्हाला काही पुस्तकं हवी आहेत का, शाळेतलं पोहोचून देणं आहे, शाळेतून आणणं आहे, आमचा अभ्यास घेणं आहे. तेव्हा मात्र आईनं आम्हाला वेळ दिली नाही आणि आता मात्र आई निवृत्त झालेली आहे. आम्ही मोठे झालेलो आहोत, आमची लग्न झालेली आहे, आम्ही आता आमच्या वेळेमध्ये गुजराय आणि तेव्हा मात्र आई म्हणते की बाळा मी तुला शिरा करून खाऊ घालू का? तेव्हा तो म्हणतो की आई जेव्हा तुझ्या हातचा गोड पदार्थ करून, जेव्हा तुझ्या हातचा तो गोड पदार्थ आमची खाण्याची इच्छा होती तेव्हा मात्र तो पदार्थ आम्हाला तेव्हा तू विकत आणून खाऊ घातला, पण तू मात्र करून दिलं नाहीस. आता मात्र नको, आता आम्हाला जे काही मिळेल ते मात्र आम्ही आता बाहेरून विकत आणूनच खाऊ. म्हणजे सांगायचा आपल्याकडे असा आहे की आनंद शोधायचा आहे, आनंदाची ती वेळ आहे आणि म्हणूनच त्या योग्य वेळेला, त्या प्रॉपर वेळेला जर समजा आपण आनंद शोधला, आनंद दिला आणि आनंद मात्र आपण घेतला पाहिजे. त्या अंतरीच्या अंगाशी नातं जोडणं हीच तर आपली खरी गरज आहे.
हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला? अशी काय मग ते आनंद फक्त आनंद मानायचाच आहे, मग तो मिळवायचा कशाला असं काहीच नाही वाटतं. मग लेखक म्हणतात याकरता आपण इथे एक साधं उदाहरण घेऊ. जे रोज ताटामध्ये येतं ते आपण आवडीनं खायला हवं. आपली जी संस्कृती आहे, घरामध्ये शिजलेलं अन्न म्हणजे जणू काही तो देवाचा प्रसाद. परमेश्वराच्या इच्छेनं आपल्या घरामध्ये अन्न शिजलेलं आहे. आपलं रोजचं जे जेवण आहे ते जेवण आपण मी जेवण करतो असं म्हणून न खाता तो देवाचा प्रसाद आहे असं म्हणून जर खाल्लं तर त्या जेवणामधला आनंद मात्र काही वेगळाच त्या ठिकाणी आहे. अगदी कधी कधी काय होतं की आपल्याला कधी कधी मात्र तसं झुणका भाकरी तरी समजा आली तरीही मात्र मला काय झुणका आवडत नाही, मला काय भाकरी आवडत नाही, मी काय भाकरी खात नाही असं मात्र आपण अन्नाला नावं ठेवायची नाही. खरं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते खरंच आहे. पण मात्र मग याचा अर्थ असा आहे का की आयुष्यभर मात्र आपण झुणका भाकरच खावी असा प्रकार नाहीये. परमेश्वराच्या इच्छेनं आपल्या समोर आपल्या ताटामध्ये रोज जे काही येईल ते त्याची इच्छा आहे असं समजून मात्र आपण केलं पाहिजे. मुलांनो, या ठिकाणी झुणका भाकर हा शब्द आलेला आहे. झुणका भाकर हा जो शब्द आहे तो झालेला आहे. आता पहा, आपण समास शिकलो. आता झुणका भाकर या शब्दाचा कोणता समास आहे? तर त्या ठिकाणी आहे समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. माझा यावेळी माझा ठिकाणी झुणका भाकर कांदा असेल, त्यानंतर ठेचा असेल, त्यानंतर कोशिंबीर असेल आणि खार असेल. खार म्हणजे काय? आंब्याचं असलेलं लोणचं. सुगड्या मोठ्या सुगड्यामध्ये घातलेलं कोरडं आंब्याचं लोणचं आपण त्याला खार असं म्हणतो. हे सगळे पदार्थ झुणका भाकर यामध्ये ते येतात. म्हणजे लेखक म्हणतो आहे की आपल्या समोर जर झुणका भाकरी जर आली तर मात्र रोज तीच खायची का असं नाहीये. जे आलं, जे मिळालं ते परमेश्वरी इच्छेनं आलं आणि त्यामध्ये मात्र आपण तो आनंद मानला पाहिजे. अन्नाला आपण कधी नाकारू नये, अन्नाला आपण कधीही नाव ठेवू नये. तिथला मुद्दा आहे. आता लेखक म्हणत त्या ठिकाणी की अंतरीच्या आनंदाशी नातं जोडा. खरोखर तुम्हाला आनंद जर व्हायचा असेल, तुम्हाला आनंदी व्हायचं असेल, तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुमच्या जो अंतरातला जो आनंद आहे त्या अंतरामधल्या आनंदाशी आपण नातं जोडलं पाहिजे. अंतरीच्या आनंदाशी नातं जोडा. अंतरीच्या आनंदाशी नातं जोडा असा जो सल्ला आहे, हा सल्ला इथे आपल्याला लेखकानं आनंदी राहण्याकरता दिलेला आहे.